हॅलो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 3.1 घ्यायच्या आधी 3.1साठी आपल्याला काही थेरम्सचा यूज करायचा आहे. एक आहे टँजंट थेरम आणि दुसरा आहे याचा कन्वर्स ऑफ टँजंट थेरम. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टँजंट थेरम एक्सप्लेन करणार आहे. टँजंट थेरम काय म्हणतो, कधी म्हणाल का हा टँजंट थेरम आहे? वेन लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. लाईन यल सर्कलला किती पॉईंटमध्ये टच करत आहे? एका पॉईंटमध्ये, म्हणजे ही टँजंट आहे. नाव आहे टँजंट थेरम, म्हणजे टँजंट तर असलीच पाहिजे. तर हिला सिकँट म्हणाल की टँजंट म्हणाल. आणि हे काय आहे, सेंटर पासून सर्कल पर्यंत जॉईन करते, म्हणजे ही रेडियस आहे. म्हणजे टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेडियस. तर टँजंट थेरम काय म्हणतो, टँजंट ही रेडियसला नेहमीच काय असते, परपेंडिक्युलर. म्हणजे इथे जर अँगल बघितला तर किती डिग्रीचा राहतो? 90 डिग्रीचा असतो. हा आहे टँजंट थेरम. तर का बरं 90 डिग्रीचाच असतो, याच्यासाठी आपल्याला प्रूफ करायचं आहे. का हे प्रूव्ह करायचं का इथे 90 डिग्रीचा अँगल असतो म्हणून. तर काय काय दिलंय बघा. लाईन यल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ. ओ सेंटर असलेल्या सर्कलला लाईन यल टँजंट आहे. कुठल्या पॉईंटमध्ये टँजंट आहे? ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए पॉईंटमध्ये टच करतो. तर गिवन एवढंच आहे की ओ सेंटर आहे, लाईन यल टँजंट आहे, सर्कलला टँजंट ॲट पॉईंट ए आहे. ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईनचा आणि सर्कलचा कॉन्टॅक्ट पॉईंट कोण आहे? ए आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, जर हा टँजंट आहे, ही रेडियस आहे, तर टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. लाईन एल मीन्स टँजंट, उलटा टी म्हणजे परपेंडिक्युलर टू रेडियस. हे प्रूव्ह करायचं आहे. पण हे डायरेक्ट प्रूफ होत नाही, तर आपल्याला हे इनडायरेक्ट मेथडनी प्रूव्ह करायचं आहे. आतापर्यंत फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर जॉमेट्रीचे बघितले, सर्व प्रूफ्स डायरेक्ट होते. आपण कन्स्ट्रक्शन करायचो जिथे आवश्यकता आहे, काही विदाऊट कन्स्ट्रक्शन, बट डायरेक्ट आन्सर भेटलं होतं. बट ह्याचे हे प्रूफ असे आहे टँजंट थेरमचे की हे इनडायरेक्ट मेथडनीच प्रूव्ह होतात, डायरेक्ट मेथडनी प्रूव्ह होत नाही. मग आता इनडायरेक्ट मेथड काय असते, तर 9th क्लासमध्ये फक्त पूर्ण सिलेबसमध्ये एकच अल्जेब्रिक प्रॉब्लेम होतं इनडायरेक्ट मेथडचं. अगदी सेम वेनी हा प्रूव्ह करायचा आहे. इनडायरेक्ट मेथडमध्ये काय असतं, जे प्रूव्ह करायला लावलं आहे त्याच्या उलट आपण अज्युम करतो. म्हणजे काय प्रूव्ह करायला लावलं आहे, लाईन यल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. तर आपण काय म्हणणार, अज्युम, सपोज करा का लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ. काय अज्युम करायचं आहे? अज्युम म्हणजे समजा. तर उलट अज्युम करणं, जे प्रूव्ह करायला लावलं आहे, जे शो करायला लावलं आहे तसं न लिहिता नॉट करून म्हणजे उलट लिहिणं, याला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. तर इनडायरेक्ट प्रूफची स्टार्टिंग अज्युम पासूनच असते. अज्युम लाईन एल इज नॉट, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. ही याला परपेंडिक्युलर नाही आहे म्हणत आहे. ठीक आहे, इनडायरेक्ट मेथडचे स्टार्टिंग अशीच करावं लागते. मग ही याला परपेंडिक्युलर नाही आहे, तर मग दुसरं कोणाला तरी परपेंडिक्युलर असेल. तर सपोज याला नाही आहे तर दुसरं कोणाला लिहायचं ना. सपोज लाईन यल परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ बी. आता ओ एला नाही म्हणत आहे, तर दुसरा कोणाला असेल तर कोणाला, तर मी सपोज करते हा ओज, ही लाईन यल पण परपेंडिक्युलर कोणाला? बी ला. आता आपण इनडायरेक्ट प्रूफ करतोय तो ए ला परपेंडिक्युलर नाही आहे, तर मग कोणाला आहे ते लिहिणं आवश्यक आहे. तो कोणाला आहे, समजा बी ला. लाईन एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ बी. आता बट ऑब्वियस आहे ए तर इथे राहणार नाही ना, तर ए तर परपेंडिक्युलर नाही आहे म्हटलं तर ए इथे राहील का? नाही, ए दुसरीकडे कुठेतरी राहील. तर सपोज ए इथे आहे, तर लिहायचं. बट ऑब्वियसली ए इज डिफरंट पॉइंट. ऑब्वियसली ए इज डिफरंट पॉइंट. बी राहील का? ए म्हणजे बी राहील का? नाही, एक वेगळाच पॉइंट झाला. टेक अनदर पॉइंट सी ऑन लाईन यल. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, टेक अदर पॉइंट सी ऑन लाईन एल. या लाईन एल वर सी पॉइंट घेतलेला आहे. सच दॅट, कसा घ्यायचा, जेवढा हा असेल तेवढाच हे, जेवढा ए बी आहे तेवढाच बी सी. सच दॅट ए बी इक्वल टू बी सी. ठीक आहे, काय केलंय, हा परपेंडिक्युलर नाही आहे असं लिहिलं. मग तो नाही आहे तर कोण परपेंडिक्युलर आहे? ओ बी परपेंडिक्युलर आहे, ए डिफरंटच पॉईंट असणार आहे. आणि सी या लाईन एल वर घ्यायचा कसा,
ए बी इक्वल टू बी सी. घेतला. हां, आता काय करते मी, याला जॉईन करते. केला. ड्रॉ सेगमेंट ओ ए अँड ओ सी. ड्रॉ सेगमेंट ओ ए अँड ओ सी. आता या दोन सेगमेंट काढल्याबरोबर इथे दोन ट्रँगल तयार झाले. हे दोन ट्रँगल, कोणते दोन ट्रँगल तयार झाले बघा. ट्रँगल ओ बी सी वरचा आणि खालचा ट्रँगल ओ बी ए. ठीक आहे, हा ओ बी सी एक ट्रँगल आणि ओ बी ए. तर हे दोन ट्रँगल तयार झाले. हे कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत, सिमिलर नाही म्हणत आहे. काय म्हणत आहे, कॉन्ग्रुएंट म्हणत आहे. ठीक आहे, सिमिलॅरिटीच्या 3 टेस्ट असतात, ते सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये बघितलं. कॉन्ग्रुएन्सीच्या 5 टेस्ट असतात, 9th क्लासमध्ये झाले. कोणत्या 5 टेस्ट असतात, SSS, SAS, ASA, SA आणि हायपोटेनियस साईड टेस्ट. ओके, तर आपण इथे राईट अँगल आहे म्हणून हायपोटेनियस साईड टेस्ट नाही यूज करू शकत, कारण हायपोटेनियस साईड टेस्टसाठी 3 कंडिशन आहे. त्यामध्ये हायपोटेनियस नाव आहे टेस्टचं, तर हायपोटेनियस सेम पाहिजे. हे 90च्या समोर हायपोटेनियस ओसी आणि OA सेम आहे असं कुठे आपण काही लिहिलं का, किंवा असं काही दिलं आहे का, नाही. मग हायपोटेनियस सारखी दिलीच नाही आहे, तर हायपोटेनियस साईड टेस्ट यूज करू शकता का, नाही. नाही. बरेच स्टुडंट कन्फ्यूज होतात. 90 डिग्री दिसला का बस हायपोटेनियस साईड टेस्ट लिहून ठेवतात. असं होत नाही. हायपोटेनियस साईड टेस्टसाठी 90 डिग्री पण पाहिजे, हायपोटेनियस पण हायपोटेनियस सारखी पाहिजे जी इथे नाही आहे, आणि एनी1 साईड पण सारखी पाहिजे. या 3ही कंडिशन ट्रू असल्या तरच हायपोटेनियस साईड टेस्ट होते, इथे होत नाही. मग दुसरी कोणती टेस्ट आहे, SAS टेस्ट होते का बघा. ही साईड याला सारखी, कोणती, BCAB ला सारखी. वरच्या ट्रँगलचं नाव पहिले लिहिलंय, तर वरच्याच ट्रँगलची साईड मी पहिले लिहिते. सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BA. का बरं, कारण हे आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं ना, ड्रॉ करा म्हणून. हां, तर ही कन्स्ट्रक्शन होती, आपण केलं होतं हे असं ड्रॉ, तर ही कन्स्ट्रक्शन. ही झाली साईड. मग हा अँगल, हा 90 आहे तर हा 90 राहणारच आहे ना एका लाईनवर. त्या वरच्याचं नाव OBC इज कॉन्ग्रुएंट टू खालच्याचं नाव OBA. अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल A बिकॉज दे बोथ आर इच ऑफ 90 डिग्री. बोथ आर राईट अँगल लिहा, बोथ आर 90 डिग्री लिहा, इच ऑफ 90. प्रत्येक जण 90-90चा असल्यामुळे सारखा आहे. आणि तिसरी OB वरच्याही ट्रँगलमध्ये येते, OB खालच्याही ट्रँगलमध्ये येते, तर दोन्ही सेमच असले पाहिजे. याला कोणती साईड म्हणत असतो आपण, कॉमन साईड. म्हणजे हे दोन्हीही ट्रँगल काय झाले आता, ट्रँगल OBC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल OBA बाय SAS टेस्ट. राईट, बरं. बघा, SAS दोन साईडच्या मधातला अँगल आहे, या दोन साईडच्या मधातला अँगल, या दोन साईडच्या मधातला अँगल. मग जर दोन ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट झालेले आहेत, हो ना, दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट झाले आहे, तर याचा अर्थ याचे राहिलेले सर्व साईड अँगल्स, हो ना, राहिलेले सर्व साईड अँगल ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होतात. म्हणजे कोणती साईड राहिली, ही आणि ही तर आपण ऑलरेडी घेतलीच आहे. कोण राहिली, OC इज कॉन्ग्रुएंट टू OA. देअरफॉर सेगमेंट OC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OA. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. हां, जर दोन ट्रँगल सिमिलर किंवा कॉन्ग्रुएंट झाले, त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग लिहू शकतो, तिथे लिहायचं. करस्पॉन्डिंग काय आहेत, ह्या साईड आहे कोणाच्या, ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. एवढं मी प्रूफ केलं. कशासाठी, हे दोघं सारखे दाखवायसाठी. आता OC OA सारखे आले, बट OA काय आहे, OA काय आहे, रेडियस आहे. हां, बट सेगमेंट OA इज रेडियस आहे ना, सर्कलची रेडियस आहे OA. इथे लिहूनच तो होतं, सेंटर पासून सर्कल पर्यंत रेडियस आहे, आणि हा याला सारखा आहे. म्हणजे OC सुद्धा काय झाली, दोघं सारखे आहे. OA रेडियस आहे, तर देअरफॉर सेगमेंट OC इज ऑल्सो रेडियस. OC पण रेडियसच झाली. OC रेडियस झाली, O सेंटर आहे, तर C पॉइंट कुठे असला पाहिजे. जर ही रेडियस आहे तर C पॉइंट कंपल्सरी सर्कलवर असला पाहिजे. सर्कलवर असेल C, तेव्हाच आपण त्याला रेडियस म्हणू शकतो ना, कारण रेडियस कोणाला जॉईन करते, सेंटर पासून सर्कल पर्यंत. आणि जर ही रेडियस आहे तर ही रेडियस आहे. समजलं, दोघं इक्वल आले आहे ना. मग हा रेडियस तर हा रेडियस, हा रेडियस आहे, त्याच्यातला हा सेंटर आहे, तर C कुठे असला पाहिजे. देअरफॉर पॉइंट C मस्ट lie on a circle.
हो ना. पॉइंट सी कुठे असला पाहिजे मग? सर्कलवर. समजलं इथपर्यंत? आता ए तर सर्कलवर होताच, सी सुद्धा सर्कलवर आहे. आणि ए आणि सी एवढं समजलं तुम्हाला. ए सर्कलवर होता, आपण याच्यावरून प्रूव्ह केलं का सी पण सर्कलवर आहे. ए सी दोघं सर्कलवर आहे, राईट. ए सी दोघं लाईनवर पण आहेत. कोणते कोणते? पॉइंट्स ए अँड सी lie on a line L as well as on a circle. याच्यावरून काय समजलं? ए सी पॉइंट लाईनवर तर आहे, हे आपणच कन्स्ट्रक्शन केली होती. हे इथे एका लाईनवर लिहिलं होतं. आपण कन्स्ट्रक्शन केलीच होती एका लाईनवर आहे. आणि हे दोघं सर्कलवर पण आहे, हे पण प्रूव्ह केलं. जर लाईनवर पण आहे आणि हेच दोन पॉइंट सर्कलवर आहे, म्हणजे ही लाईन बघा आता इथं दिसतं नाही एकाच पॉइंट मध्ये टच होत आहे. बट आपण काय प्रूव्ह केलं का सी सर्कलवर आहे. म्हणजे डायग्राम अशी झाली. आता कशी झाली डायग्राम? कशी बनली? आपण जे प्रूफ केलं आहे त्याच्यानुसार ही लाईन यल, याच्यावर पण ए आहे, याच्यावर पण सी आहे. बघा ए सी दोघं लाईनवर पण आहे आणि दोघं सर्कलवर पण आहे. तर मग डायग्राम अशी बनली ना. आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्यानुसार तर असंच आलंय का ए सी सर्कलवर आहे, आपण प्रूव्ह केलं. रेडियस आहे म्हणजे सर्कलवर आहे सी, आणि लाईनवर आहे हे तर आपण ड्रॉ केलंच होतं. मग आता हिला टेंजंट म्हणाल का तुम्ही? नाही म्हणाल ना, कारण ही लाईन सर्कलला किती पॉईंटमध्ये कट करते? 2 पॉईंटमध्ये. मग जर 2 पॉईंटमध्ये कट केली तर ही लाईन यल टेंजंट आहे असं क्वेश्चनमध्ये दिलं होतं. तर मग ते राहिलं का टेंजंट आहे? नाही. मग ती काय बनली? सिकँड बनली. मग याच्यानुसार लाईन यल काय बनली? 2 पॉईंटमध्ये आहे तर सिकँड बनली. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलंय? टेंजंट. आपण काय शोधली? सिकँड. म्हणजे आपण रॉंग कॅल्क्युलेट केलंय, हो ना. आपण शोधली सिकँड. क्वेश्चनमध्ये काय दिली होती? टेंजंट. म्हणजे आपलं जे कॅल्क्युलेशन आलेलं आहे ते टेंजंट यायला पाहिजे होतं. काय आलं? सिकँड आलं. म्हणजे आपलं रॉंग झालंय. म्हणजे आपलं रॉंग का झालं? कारण आपण इथे अज्युम असं केलेलं होतं ना. या अझम्पशननुसार हे आलं. म्हणजे आपलं रॉंग झालं कारण आपलं अझम्पशनच रॉंग आहे. ओके. मग अझम्पशन रॉंग आहे तर मग करेक्ट अझम्पशन काय आहे? तर नॉट काढून टाकायचं तर करेक्ट होते. मग नॉट काढलं तर हे येते लाईन यल इज परपेंडिक्युलर टू ए. हेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. तर ही आता थेरी आपल्याला पुढची थेरॉटिकल पार्ट आहे लिहायचं. काय झालं? इथपर्यंत झालं. मग याच्यानुसार काय? याच्यानुसार काय झालं? लाईन यल इज सिकँड. याच्यानुसार तर लाईन यल काय झाली? सिकँड. इट कॉन्ट्रॅडिक्ट्स द, किंवा एवढं सगळं न लिहिता आपण डायरेक्ट पण लिहू शकतो. एवढं न लिहिता इथे काय झालं? 2 पॉइंट लिहिले आहे. बट लाईन एल इज टेंजंट, हो ना. याच्यानुसार काय आली? 2 पॉइंट मग कट करते म्हणजे सिकँड आली आहे. ते लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. बट इथे तर समजलं का हे 2 पॉइंटमध्ये आहे. बट लाईन यल काय आहे? टेंजंट आहे. मग हिने किती पॉइंटमध्ये कट करायला पाहिजे होतं? एकाच. आपण किती शोधले? 2. म्हणजे रॉंग झाला आहे. देअरफॉर अवर अझम्पशन इज रॉंग. देअरफॉर अवर अझम्पशन इज रॉंग. मग बरोबर आहे. रॉंग आलंय ना. आपलं सिकँड आलं कॅल्क्युलेशन नुसार. 2 पॉइंट आले हे असे. मग ही सिकँड बनली. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिली होती? ही काय आहे? टेंजंट आहे असं दिलेलं आहे. बट लाईन यल इज टेंजंट. मग आपलं रॉंग आलं. का बरं रॉंग आलं? कारण आपलं अझम्पशनच काय होतं? रॉंग आहे. सुरुवातच चुकीची केली त्याच्यामुळे चुकीचा आन्सर मिळाला. इनडायरेक्ट प्रूफ असंच असतं. रॉंगच अज्युम करायचं तर रॉंगच आन्सर भेटते. मग असं लिहून ठेवायचं की आपलं रॉंग आहे म्हणून. अवर अझम्पशन इज रॉंग. मग आपलं अझम्पशन रॉंग आहे तर मग करेक्ट कसं करायचं? तर करेक्ट काय आहे? रॉंग. हे रॉंग आहे. त्याच्यातलं नॉट काढून घेतलं तर करेक्ट भेटेल. तर काय लिहाल? लाईन यल इज नॉट काढायचा. काय लिहाल? परपेंडिक्युलर टू रेडियस ओ. यालाच देअरफॉर यालाच कसं लिहाल? हे वाक्य लिहिलं आपण, नॉट काढून घेतलं तर मग करेक्ट स्टेटमेंट झालं. आणि मग याला असं लिहायचं सिम्बॉल मध्ये.
लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA. प्रूफ झालाय. आलं प्रूफ द्यायसारखं खाली लिहायचं हेच प्रूफ, आठवणीने लिहायचं प्रूफ केलं तर याला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. थेरॉटिकल असते इथपर्यंत तरी कॅल्क्युलेशनचाच पार्ट होता, इथून थेरी स्टार्ट होते. कसं आहे 1-2 वेळा रिपीट व्हिडिओ बघावं लागेल कारण इनडायरेक्ट प्रूफ आहे, डायरेक्ट नाही आहे. मागच्या वर्षी फक्त एक प्रॉब्लेम झालं होतं याचं, त्याच्यानंतर यावर्षी पहिल्यांदा हे आलं आहे. डिफिकल्ट तर जाईलच, तर तुम्ही कमीत कमी 2 ते 3 वेळा व्हिडिओ रिपीट बघा आणि 2-3 वेळा लिहून बघा, तर तुम्हाला हा टँजंट थेरम येईल. बरं, याच्यावरून तुम्हाला काय समजलं टँजंट थेरमवरून? की ऑलवेज ही टँजंट या रेडियसला कशी असते, परपेंडिक्युलर. जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलं आहे का हे टँजंट आहे आणि हा रेडियस आहे, इथे तुम्ही किती डिग्रीचा अँगल शो कराल? 90 डिग्रीचा. आणि रिझन काय लिहाल एक्सरसाइजमध्ये? बाय टँजंट थेरम. ओके.